रजत शिरावले यांच्याकडून पवनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पवन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. त्याचप्रमाणे रोहनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे टायगरकडून, त्याने सुद्धा आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. पंच जांभूलपाडा संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येत आहेत ते. स्ट्राईकसाठी कोण आहे रे स्ट्राईकला? आदित्य. आणि नॉन स्ट्राईक करेल तो वैभव. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो आदेश. पहिला चेंडू सुरेख तुतुमयमय मैदानामध्ये बघायला भेटते. कोणती धाव या चेंडूवरती भेटत नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू धावपट्टी वरती पडतोय. कोणती धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. पंच टायमिंग कडे जरा लक्ष द्यायचंय. आपल्याला बरेचसे सामने खेळायचे आहेत. पुढचा चेंडू सुरेख फटका आणि दरम्यान चेंडूंची अडवणी होते. दरम्यान एक धाव तो पूर्ण करतोय फलंदाज. या एक धावेने आपल्या संघाचं खातं ओपन होतोय. एकेरी धावसंख्या धावफलकावरती लागते. एक धावसंख्या धावफलकावरती लागते. एक बिनबाद एक. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचे आहेत, नाहीतर एक प्लेयर आतमध्ये पॉवर प्ले मध्ये घेतला. आज सुरेख फटका. चेंडू जाते सीमारेखे पलीकडे षटकाराच्या दिशेने. या 6 धावेने धावफलकावरती धावा लागतात त्या 7. वैभवच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. पुढचा चेंडू आदेशचा सुरेख फटका. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय वैभव. या एक धावेने धावफलकावरती धावा लागतील त्या 8. धावा धावफलकावरती लागतायत. पुढचा चेंडू सुरेख फटका. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पडतोय धावपट्टीवरती. कोणती धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. धावफलक मात्र स्थिर राहून राहील 8 धावे संख्येवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पुढचा चेंडू आदेशचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सुरेख. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागतायत त्या 8. बिनबाद 8. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती आदेशची. डीजे मास्टर. कक्षाकडे यायचंय. दुसरा षटक घेऊन आलाय तो प्रणय.
वैभव फापाळे इथं मात्र बाद होत आहे. परत तो तंबूत वैभवची जागा घेणारी पुढचा फलंदाज जातोय तो विशाल गुरव. विशाल गुरव चांगला फलंदाज आहे जांभूलपाडा संघाचा. आपण पाहिले गेले कित्येक सामने या मैदानामध्ये त्याने एका ती आपल्या बॅटने खेळून काढलेत आणि जिंकून दिलेत. नक्कीच असा हा जबरदस्त भारदस्त एष्टी त्याची उंचपुरा असा हा फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. गोलंदाजाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु इथं मात्र अपयश आले. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. एक धाव इथे मात्र धाव फलकावर येते. धाव फलक एका धावेने पुढे सरसावतोय. 10 धावा धाव फलकावर. आसरे वर्सेस जांभूलपाडा या दोन संघादरम्यान आजच्या रात्रीची अतिशय महत्त्वपूर्ण लढत इथं आपल्याला पाहायला मिळते. रोशन पाटील एक जबरदस्त आवाज खरोशी गावचा सुपुत्र या स्पर्धेसाठी संपूर्ण या रजनीमध्ये समालोचन कक्षासोबत आमच्यासोबत आहे. इथे मात्र एक सोपा झेल होता परंतु हा झेल मात्र निसटलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातून एक जीवदान इथे मात्र मिळते आदित्यला. खरं तर फ्लड स्लाइड्समध्ये नक्कीच थोडंसं जम्बलिंग होतं. असं वाटतं का चेंडू हातात येईल परंतु चेंडू कधी निसटतो तर खेळाडूला समजत नाही. हीच तर मजा आहे या खेळाची नक्कीच. तर आपण पाहतोय शिवशक्ती चषक 2025 जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच सदस्यांनी घेतलेली मेहनत ही मात्र इथं आपल्याला मैदानात दिसते. इथं खराब क्षेत्ररक्षण फंबलिंग होताना दिसते. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये 2 धावा विशालला मिळतील, 2 धावा त्या संघाला मिळतील. नक्कीच धावफलक 13 धावांवर जातोय. थोडं स्पीडअप करा आणि विनंती असेल सामना जरा स्पीडअप करा कारण आपल्याला अजून बरेच सामने खेळायचे आहेत या आजच्या रात्रीत. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना की इथे मात्र अपील परंतु पंचांनी अपील फेटाळले. विशालला चेंडू तटवायचा होता पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावरून. प्रयत्न इथं मात्र फसतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त चेंडू. असं वाटलं होतं विशालला काही चेंडू बॅटवर येण्याने मी तो घालवीन आरामात असं वाटतं पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावरून परंतु प्रयत्न इथे मात्र फसतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी प्रणय मार्फत इथं होताना पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू त्याने तटवलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, चेंडू फेकणार तोपर्यंत 1 धाव इथे मात्र फलंदाज पूर्ण करतोय. षटक क्रमांक 2ची इथे होते समाप्ती. 2 षटकानंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या आसरे संघाविरोधात खेळताना जांभूलपाडा संघाच्या 1 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. डीजे मास्टरला एक विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मस्त असं सुंदर असं गीत आपण आपल्या मार्फत वाजवावं. तर विशाल स्ट्रायकर एंडला. इथे मात्र विशालचा प्रयत्न होता पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. वा जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे गोलंदाजाची. अप्रतिम असा चेंडू. नक्की दोन्ही संघ तितकेच तुल्यबल आहेत आणि हा सामना अटीतटीचा होणार यात काही शंका नाही. जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तोच फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा फसतोय. चेंडू जातोय यष्टरक्षकाकडे. यष्टरक्षकाने आपलं काम चोख पार पाडले आणि इथे मात्र जांभूलपाडा संघाच्या धावांना मोठा ब्रेक लागलाय. माझे स्कोरर रोहन मला सांगतायत
इथे मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता पण त्याच्याकडे एक सोपा झेल इथं सुटतो आणि जीवदान मिळतं इथं मात्र विशालला. आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी, अप्रतिम 3 चेंडू. नक्कीच या तिन्ही चेंडूवर एकही धाव या गोलंदाजाने अजून खर्च केलेली नाही. जबरदस्त गोलंदाजी. श्रेयश वा, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा आरामात पूर्ण केले. एक धाव पूर्ण केले. चला, विनंती असेल टाइमपास करू नका. सर्वांनी एका जागी गोळा होऊ नका. कारण काय, हा दिवस नाही मित्रांनो, ही रात्र आहे. आपल्याला नक्कीच निर्धारित वेळेत सामने संपवायचे आहेत. सूचना आहे आपल्याला. तर पंच पॅनलाइज करू शकतात आपल्याला जर आपण टाइमपास केला तर. कारण टायमर आम्ही लावला इथं, प्रत्येक षटकाला इथं टायमर आहे. गोलंदाज काय सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू त्यांनी टाकले आणि फक्त एकच धाव त्याने दिले. इथे मात्र मोठा फटका येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. आसमान दाखवले आता फलंदाजाने. डीजे लावू नका. नक्कीच मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून आले. आदित्य, खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. खरंच सुरेख गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये 5 चेंडू निर्धाव आहेत आणि 1 चेंडूत मात्र षटकार. 4 चेंडू मात्र त्यांनी डॉट टाकलेत. एका चेंडूवर सिंगल आणि एका चेंडूवर षटकार. म्हणजे या षटकात 7 धावा दिल्यात. धावफलकावरून धावा येतात 21 धावा. माझ्या समेत याच्या रात्रीसाठी रोशन पाटील, मॅन फ्रॉम खरिवली. चला, स्पीडअप घ्या. चला लवकर घ्या, जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या पटक्यात. चला, टाइमपास चाललाय, खूप टाइमपास चाललाय. लवकर आयोजकांकडे विनंती करण्यात येते की आपण थोडं स्पीडअप करा. चला लवकर. गोलंदाज रोहित. इथं मात्र पुन्हा एकदा तर 22च्या स्वरूपात एका धावेची भर पडते. धावफलक एका धावेनी पुढे सरसावते. 22 धावा धावफलकावर लागल्यात. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. इथं मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षण डोक्यावरून मात्र षटकार जातोय. पंचांचा 6 धावांचा इशारा येतोय आणि या 6 धावेनी धावफलकावर 28 धावा मात्र जांभूलपडा संघाच्या लागल्यात. 4थ्या षटकाचा खेळ इथे मात्र सुरू आहे. म्हणजे अंतिम षटक आहे या इनिंग मधलं. येणार आहे का? इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. वा, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. हा चेंडू मात्र अप्रतिम त्यांनी चेंडू टाकला. धावसंख्या स्थिरावते. पुन्हा एकदा इथं मात्र सुरेख फटका आहे. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावाचा पूर्ण करत असताना इथं मात्र फलंदाज बाद होते. म्हणजे एकच धाव. पंच
एकही धाव नाही ना चेंडूवर या. नक्कीच पंचांचा इशारा आलाय, दुसऱ्या धावेला बाद झाला, परंतु इथे शॉर्ट रन. नक्कीच पंचांचं लक्ष बघा किती आहे. खरंच आमचे भोईर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या पंचांची भूमिका पार पाडताना दिसते. इथे मात्र निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. इथे मात्र जांभूलपाडा संघाला चांगलंच रोखलंय, धावा काय मिळू देत नाही, सुरेख गोलंदाजी करतायत. इथे मात्र वळून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूकडे. पंच किती धावा, पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय आणि या 4 धावांनिशी इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 32 धावा येत आहेत. विजयासाठी 33 धावांची गरज आहे. 32 धावा झाल्यात, विजयासाठी 33 धावांची गरज आहे. याच्यानंतरचा सामना कारगाव वर्सेस टेंबरी. कारगाव वर्सेस टेंबरी दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. कारगाव वर्सेस टेंबरी. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपला कर्णधार पाठवा. चला स्पीड अप घ्या थोडं. हा नाव संपूर्ण त्या टीमचं बोलायला पण बरं वाटतं. केदारेश्वर कारगाव ना. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच तुम्ही टाइम लावा. खरंच आता पेनल्टी दिली तरी चालेल. एक षटकासाठी 5 मिनिटं आहेत. नक्कीच हे प्रत्येक षटकाला 5 मिनिटं आहेत. तर 3 षटक 15 मिनिटात जर पूर्ण झाले नाही तर 4थ्या षटकाला आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. एक प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल. याची सर्व संघाच्या संघटनेने नोंद घ्या. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आशिष तर फलंदाजी जोडी मैदानात जाते. रोहित आणि प्रीतम. आणि इथं मात्र सामना सुरू होते. पंचांचा इशारा येतोय. चला स्पीडअप करा थोडं. लवकर लवकर घ्या. केदारेश्वर कारगाव वर्सेस नयन स्मृती 11 टेंबरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टेंबरीचा संघनायक इथं हजर आहे. कारगाव संघाचा संघनायक कृपया लवकरात लवकर यायचं आहे.
तर चला सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज तयार आहे, फलंदाज सुद्धा तयार आहे. विजयासाठी 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, चेंडू त्याला तटवायचा होता पॉइंट आणि कव्हर क्षेत्रक्षा मधून, परंतु प्रयत्न इथं मात्र फसतोय. पहिलाच चेंडू निर्धाव. अशा चेंडूंची गरज आहे खरं तर जांभूलपडा संघाला. विशाल गुरव बॅट मात्र त्यांची आज काय चालली नाहीये. आपण विशालच्या बॅटमधून मोठे फटके पाहिलेत, परंतु आज मात्र त्याचे बॅट खूप शांत होती. प्रयत्न करत होता परंतु त्याच्या बॅटवर मात्र चेंडू येत नव्हता. इथे मात्र गोलंदाजीमध्ये आता थोडासा करिश्मा करताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. कारगाव संघाचा संघनायक अरे इथे मात्र एक धाव मिळते आश्रय संघाला. धाबांचा श्रीगणेशा झालाय. तिसऱ्या चेंडूवर ही धाव फलंदाजाने घेतले. 2 अप्रतिम चेंडू विशाल गुरवने टाकले. इथे मात्र या एक धावेनी धाव फलकाला सुरुवात झाली. 3 चेंडू त्याने टाकलेत. विजयासाठी एकंदरीत 24 चेंडूत 33 धावांची गरज. 24 चेंडू 33 धावा. सामना अटीतटीचा होणार यात काही शंका नाही, कारण हा पिच जो आहे हा बॉलिंग पिच आहे. हा गोलंदाजांना जरा जास्त मदत करतो. इथे मात्र मोठा फटका आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्यात. या 2 धावा आल्यात. धाव फलकावर एकूण 3 धावा झाल्यात, म्हणजे एकूण आता अजून 30 धावांची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी, तितकीच चांगली फलंदाजी, एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, परंतु एक धाव इथे मात्र फलंदाजाला मिळते. 4 धावा धाव फलकावर आल्यात. विशाल गुरव अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय आपल्या संघासाठी. तर नक्कीच बॅटनी तर रन नाही आल्यात, पण रन वाचू शकतो आपण नक्कीच. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता खरं तर. एक धाव इथे मात्र बाईकच्या स्वरूपात येते. षटक क्रमांक 1 ची इथे होते समाप्ती. 1 षटकानंतर आश्रय संघाची धावसंख्या 2 पोहोचते ते 5 धावा. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 28 धावांची. चला आशिष थोडा लवकर घ्या निर्णय, कारण 15 मिनिटात 3 षटकं जर झाली नाही तर 4थ्या षटकाला मात्र आपल्याला पॅनल्टी येईल आणि नक्कीच आपल्या संघाचं इथे मात्र नुकसान होईल. इथे चेंडू आहेत ते 18, विजयासाठी गरज आहे ते 28 धावांची. इथे मात्र कारगाव संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम निर्णय कळवा लगेच. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि टेंभरी संघाला इथे मात्र फलंदाजीला आमंत्रित केले. तर चला एक षटकाचा खेळ संपलाय. इथे दुसऱ्या षटकाचा खेळ आता चालू होतोय. गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना दिसत आहेत. इथे मात्र सुरेख चेंडू
गोलंदाज वैभव फाफाळे सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडू त्यांनी निर्धार ठेवला. इथे मात्र मोठा फटका आला होता, परंतु अप्रतिम असा झेल मात्र इथं क्षेत्ररक्षण घेतलाय नक्कीच, आणि फलंदाजाला इथे तंबूत परतावं लागेल. वा, काय सुरेख झेल होता. असं वाटलं होतं का हा चेंडू क्षेत्ररक्षण डोक्यावरून जाणार, परंतु क्षेत्ररक्षण चांगला प्रयत्न केला आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. नेक्स्ट बॅटर मैदानात जाताना दिसतोय आदेश. आदेशला काय आदेश दिला असेल मात्र कर्णधारांनी, नक्कीच ते बघूया. सोमेश माने यांचे इथं आगमन झाले. इथं मात्र डावखोर हातेचा फलंदाजाने चेंडू खेळून काढलाय. एक धाव इथे त्याला मिळते. धावफलक एका धावेने पुढे सरसावते. 6 धावा धावफलकावर आल्यात. तीन चेंडू टाकून झालेत या षटकातले, म्हणजे आता चेंडू शिल्लक आहे ते 15 आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती 27 धावांची. इथं मात्र सुरेख चेंडू, काय गोलंदाजी, खरंच नक्कीच या गोलंदाजी टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त गोलंदाजी. निर्धाव चेंडू, फलंदाजाला चेंडू काय समजत नाहीये. धावसंख्या इथे मात्र या चेंडूवर मात्र स्थिरावते. जांभूलपाडा संघ चांगली कामगिरी करताना दिसतोय. त्याच्या विरोधात खेळतोय आश्रय संघ. समीर लांगी यांचा संघ आहे. समीर मात्र आज या संघात नाहीये. अप्रतिम अशा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते 6 वर. या षटकातला अंतिम चेंडू आहे, म्हणजे 13 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 27 धावांची. 13 चेंडू 27 धावा. एखादा मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून यायला पाहिजे. इथे मात्र निर्धाव चेंडू. समोरून नकार दिला फलंदाजांनी धाव घेण्यासाठी. मिथून लांगी, मिथून जरा संपर्क साधा इकडं. चला, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि विजयासाठी गरज आहे ते 27 धावांची. 12 चेंडू 27 धावा. मोठे फटके बॅट मधून यायला पाहिजेत फलंदाजांच्या, जर आश्रय संघाला सामना जिंकायचा असेल. कारण जांभूलपाडा संघाने तर नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केली आणि बांधून ठेवलेत फलंदाजांना. मोठे फटके काय बॅट मधून येत नाहीत, धावा काय येत नाहीत. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र लेफ्ट हँडर बॅट्समन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे एक सोपा झेल फलंदाजाच्या हातून निसटतोय. गोलंदाज आदित्य शिंदे. आपण पाहिलं तर सुधागड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळाडू खेळत होता. चांगली गोलंदाजी त्याने केली. खरंच
बॅटिंग सुद्धा चांगली केली, फलंदाजी सुद्धा चांगली केली त्यांनी. एक ऑलराऊंडर प्रदर्शन त्याच्या मार्फत आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळाले. तोच आदित्य आता मात्र कसून गोलंदाजी करतोय जांभूळपडा संघासाठी. टेंबरी गावचे छकड्यांचे किंग प्रवीण पाटील साहेब यांचे इथं आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. मिथून लांगी आपली वाट पाहत आहेत. प्रवीण पाटील बैलगाडा शर्यतीमध्ये विश्वात मोठं नाव आहे त्यांचं. चला टाइमपास करू नका. इथे मात्र सुरेख चेंडू, 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. पण मोठे फटके मात्र बॅटमधून येणं आवश्यक आहे. मोठे फटके यायला पाहिजेत बॅटमधून. चौकार षटकारांची आतषबाजी व्हायला पाहिजे. एक्सलेटरवर जरा ताव द्यायला लागेल, गिअर बदलावं लागेल. आणि इथे मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. या 4 धावा. आणि नक्कीच चेंडूच्या बदली शतकच्या हातामध्ये रश्शी आली आणि चेंडू मात्र सीमा पार गेला. आता मात्र सुरेख चेंडू. आदित्य शिंदे जबरदस्त गोलंदाजी करतोय. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ असेल ना तर खरोखर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी होते. कारण गोलंदाज प्रयत्नांची पराकाष्ठा करून एवढी गोलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षकाची साथ नसेल तर नक्कीच इथे मात्र एक धाव फलकावर येते. धाव फलक जाऊन पोहोचतोय 14 धावांवर. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. या चेंडूवर मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. 7 चेंडू आणि 19 धावा. जर षटकार आला या चेंडूवर तर येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 13 धावांची. आणि हा नो चेंडू आहे आणि फ्री हिट आहे. खूपच वरती चेंडू आहे. नक्कीच अचूक निर्णय पंचांचा. आशिष ओके. फिल्डिंगचा हा नो आहे. काय जबरदस्त अंपायरिंग पहा. नक्कीच सुंदर अशी अंपायरिंग. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पोचतो. 1 धाव घेतले आणि 2 धावा इथे मात्र आरामात पूर्ण केल्यात. षटक मात्र षटक क्रमांक 3 इथं संपतोय. 3 षटकानंतर धाव फलकावर धावा लागल्यात. 17 धावा विजयासाठी. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. चला आशिष, नो टीम मीटिंग, नो टाइमपास. सहा चेंडू आणि 17 धावा. तर चला 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 1:50 झालेत.
तर चला सामना चालू करा. टाइमपास करू नका विनंती असेल जांभूलपाडा संघाला. चला 6 चेंडू आणि 16 धावा. ते इथे मात्र सोयर चेंडू गोलंदाज मथुर. एक टी शर्टवर नाव आहे मथुर, कारण इथं 12वा खेळाडू नाहीये. इथे मात्र बाईच्या स्वरूपात एका धावेची भर पडते. आता चेंडू शिल्लक आहेत ते 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावा. मोठे फटके इथे मात्र फलंदाजाच्या बॅटमध्ये यायला पाहिजेत. तर अप्रतिम गोलंदाजी जांभूलपाडा संघाकडून पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 14 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना दिसत आहेत आशिष शेळके. चला टाइमपास करू नका आशिष. खूपच टाइमपास होते या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 14 धावा. आणि इथे मात्र एक येतोय संजीवनी चौकार आणि पंचांचा इशारा येतोय. या 22च्या 4 धावा. या 4 धावेनी धावफलकावर जाऊन पोहोचतोय. 23 आता चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि विजयासाठी गरज असेल ती 10 धावांची. नक्कीच विजयभाई मुसळे रणनीती करताना दिसत आहेत इथे. नक्कीच 40+ खंदे फलंदाज आहेत. चांगलं आयोजन आहे. राहुल गुप्ता यांची व्हॉइस आपण आता थोड्या वेळाने ऐकाल. मिनी प्रवीण दुगाडे. क्रिकेट एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता. आणि मथुर इथे मात्र वैभव फाफाळेच्या हातून चेंडू निसटलाय. जीवदान दिलाय. इथं चेंडू आता शिल्लक असतील ते 3 आणि विजयासाठी गरज आहे ती 8 धावांची. 3 चेंडू 8 धावा. इथे मात्र मिस्टेक होताना दिसतोय. क्रुशियल मोमेंटला इथं मिस्टेक झाले. आशिष शेळके 3 चेंडू आणि 8 धावा. चला लवकर स्पीडअप करा. हॅलो 3 चेंडू आणि 8 धावा. इथे मात्र चेंडू तटवलाय. इथे मात्र 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 27 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. आज सामना निर्णायक मोड मध्ये गेलाय पहा. 2 चेंडू आणि 6 धावा. आशिष शेळके यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतंय. कारण त्यांना माहिती आहे एक चेंडू जर निर्धाव काढला गोलंदाजाने नक्कीच आपल्या बाजूने हा सामना आपण कसा पण जिंकू शकतो. सार्थक टकोरे प्राइज जमा करा इकडे. तर ज्यांना कोणाला बक्षीस लावायचे असेल त्यांनी
प्राईज जमा करायचं आहे. इथे मात्र आशिष शेळके थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या 2 धावा तर नक्कीच लास्ट बॉल यहाँ पर 4 रनों की जरूरत. आशीष भाई सेल के देखिए यहाँ पर सुधाकर तहसील का एक बादशाह जो मास्टरमाइंड कहा जाता है उनको, अगर इस गेंद को 500 का इनाम लगाया गया है, अगर इस गेंद पे 4 रन आते हैं तो जरूर 500 रुपये मिलेंगे ठकुरी साहब की तरफ से. हाँ हमें पता है, हमारे अजीज दोस्त है वो भी सुधाकर तहसील में. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना अटीतटीचा यात काही शंका नाही. खंडू टकोरे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागले या चौकाराला. आणि इथं मात्र सुरेख चेंडू आणि या चेंडूवर इथं मात्र सामना जिंकलाय जांभूलपाडा संघाने. नक्कीच मथुर याने जबरदस्त गोलंदाजी केली आणि सामना मात्र इथं जिंकून दिलाय. चला आपला आनंद असेल मैदानाच्या बाहेर साजरा करा. शतरक्षण त्वरित लावून घ्या.